नमस्कार मित्रांनो, आपण आज जायचं ठरवलं आहे छतरपूर, जिथे की आहे आद्या कात्यायनी देवी मातेचं मंदिर. सिकंदरपूर मेट्रो स्टेशनवरून मेट्रो पकडली आणि निघालो छतरपूरसाठी. 4 ते 5 नंबरचा स्टॉप आपला येईल छतरपूर. छतरपूरला आल्यानंतरच मेट्रो स्टेशन जवळून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला हे मंदिर भेटेल. श्री माता कात्यायनी देवीचे शक्तिपीठ म्हणून याला ओळखले जाते. दिल्लीमधील सर्वात मोठे मंदिर अक्षरधाम नंतर ह्या मंदिराचा नंबर येतो. सुंदर अशा ह्या मंदिरात आपण एंट्री करत आहोत. एंट्री करताना श्रीकृष्णाची मूर्ती आणि नंतर आतमध्ये देवदैवतांचे मूर्ती आहे. सुंदरतेने परिपूर्ण असलेले हे मंदिर छतरपूर म्हणजेच न्यू दिल्लीमध्ये येते. हे मंदिर बघून झाल्यानंतर जवळच कात्यायनी देवीचे मंदिर आहे, जे की आपण बघणार आहोत. जवळच महादेवाचे मंदिर होते, जिथे आपण दर्शन केले आणि निघालो देवी कात्यायनीच्या मंदिरात. विचारल्यानंतर माहीत झाले की मंदिरात आरती 7-7:30 नंतर होते. दर्शन केल्यानंतर आपल्याला खाली भेटेल देवी कात्यायनी देवीचा शयन कक्ष, जिथे देवी आराम करत होती, आपला शृंगार करत होती. जवळच रोड क्रॉस करून देवीचे मंदिर आहे. हे मंदिर झाल्यानंतर आम्ही आमचे शूज घातले आणि गेलो त्या मंदिरात. साऊथ इंडियन मंदिरांचे लुक आपण इथे बघू शकतो. अतिशय सुंदर आणि स्वच्छ ह्या मंदिराचा परिसर आहे. खूप सारे लँडिंग करणारे एरोप्लेन ह्याच रूटवरून जातात. अजून एक हे देवी कात्यायनीचे मंदिर आहे. मंदिराच्या वरच्या भागात आपल्याला अजून देवींचे दर्शन करायला भेटणार, जिथे की देवींचे वेगवेगळे रूप आहेत. आणि आता आपण जात आहोत शेवटच्या मंदिराकडे, जो की आपला स्पॉट आहे आणि जिथे आपण बघू शकतो हनुमानजीची मोठी मूर्ती. हनुमानजींच्या मंदिराकडे जाण्याआधी आपल्याला रस्त्यात हे साऊथ इंडियनचे मंदिर लागले, जिथे आपण देवींचे दर्शन करून मग निघालो हनुमानजींच्या मूर्तीकडे. आता वाजले होते दुपारचे 4:30 आणि हे बघू शकतो आपण हनुमानजीची मोठी मूर्ती, जी की प्रचंड उंच आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. चला तर मग आजचा स्पॉट झाला आपला बघून आणि आपण जात आहोत परत घराकडे. आणि हे आहे छतरपूरचं मेट्रो स्टेशन. मेट्रो आली, आपण मेट्रोमध्ये बसलो आणि निघालो परत रूमसाठी. धन्यवाद.